दोन ओपनिंग फलंदाज मैदानावरती जात असताना संघाच्या वतीनं गोविंदाच्या वाट्याला सर्वप्रथम फलंदाजी आलेली आहे. नाणेफेक जिंकून उंबरडे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 4 षटकांचा हा सामना टायमिंग अलर्ट असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यांची नोंद घ्यायची आहे. घड्याळामध्ये 3:12 झालेले आहेत. जसा चेंडू मैदानावरती पहिला पडेल तसं टायमिंग अलर्ट केलं जाईल. संकेत ठाकूर आणि समीर ठाकूर ही ओपनिंग जोडी मैदानाच्या दिशेने आपण बघू शकताय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, शिवबा माझा, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना पुन्हा एकदा मी निलेश पाटील मॅन फ्रॉम हनुमानपाडा मानाचं वंदन करतोय, मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन जाते तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये. चलते मैदान की तरफ 4 ओव्हर का मुकाबला है. चलो ज़्यादा टाइमिंग मत लो. चला पंच बघा, पंच क्वालिफाईड पंच आहेत, त्यांनी सुद्धा घड्याळामध्ये बघितलं की किती वाजलेत. 3:12 झालेले तिथे. बघूया 3:13 कोणाचे होतात, कोणाला पेनल्टी लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे. 3:12. चलते मैदान की तरफ पहली गेंद यहाँ पर दर्शन की. ओहो, चारों खाने चित उड़ाना चाहते थे कवर के ऊपर से, पर ऑफ टाइम के बाहर गेंद थी और पैरों का कोई मूवमेंट नहीं था. जगह जगह खड़े खेलने का प्रयास, यहाँ पर बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं हुआ. बिंदी गेंद की समाप्ति यहाँ पर दर्शन द्वारा. उंबरडे गांव के बिलोंग करते हुए यहाँ पर दर्शन पहला ओवर लेकर आ रहे. पावर प्ले का ये ओवर है. P1 का ये शतक यहाँ पर. आधे पिच पर पटकी हुई गेंद, गैप निकाला यहाँ पर. शानदार क्रिकेटिंग स्ट्रोक यहाँ पर. जिस प्रकार से इंटरनेशनल क्रिकेट में खेलते हैं उसी अंदाज से गेंद को नीचे रखा और गेंद को कट किया 4 रनों के लिए. शानदार खूबसूरत नजाकत भरा स्ट्रोक ये आया संकेत के बल्ले से. पहला चौवा. आक्रामकता दिखा दी होगी यहाँ पर, क्योंकि उंबरडे टीम भी काफ़ी अच्छी टीम है. 45-50 तक आपको रन बनाने होंगे अगर बोर्ड के ऊपर ध्यान दे तो. हर एक गेंद सोच समझ कर खेलने होगा यहाँ पर गोविंदा टीम के बल्लेबाज को. अगली गेंद फिर से एक बार और यहाँ पर चारों खाने चित. व्हाट अ कमबैक. चौवा खाने के बाद यहाँ पर विकेट LBW के रूप में यहाँ पर संकेत की पारी का अंत होता हुआ. ज़्यादा कुछ कर नहीं पाए इस पारी में संकेत, और पवेलियन वापस आते हुए यहाँ पर 4 के स्कोर के ऊपर. शानदार कमबैक यहाँ पर. पिछली गेंद को ऑप्शन के बाहर रखा था, इसलिए कट करने का मौका दिया था यहाँ पर संकेत को, और इस पिच सीधे विकेटों के बीच पाए गए यहाँ पर संकेत. उनकी जगह संभालने के लिए जाए हैं स्वप्निल, खुद कप्तान टीम के यहाँ पर स्वप्निल. 6 नंबर की जर्सी जिन्होंने परिधान की है, प्रदान की है, वही स्वप्निल. स्वप्निल से काफ़ी उम्मीदें हैं. रजनी क्रिकेट स्पर्धा का यहाँ पर आयोजन सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप की तरफ से मैत्री चषक यहाँ पर यह आयोजन किया हुआ है. काफ़ी रोमांच आता हुआ इस मैदान के ऊपर. काफ़ी तादाद में दर्शक यहाँ पर उपस्थित है, उनका आनंद लेते हुए यूट्यूब लाइव यहाँ पर टेलीकास्ट है नेशनल स्पोर्ट की तरफ से. दर्शन फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर. स्वप्निल स्ट्राइक पर है. देखते हैं स्वप्निल क्या करते हैं. दर्शन किस प्रकार से गेंद करते हैं. स्वप्निल के लिए ढीले हाथों से गेंद को खेला. एक आसानी के साथ यहाँ पर मिल सकता है. एक के साथ पारी को आगे बढ़ाने की कोशिश करते हुए स्वप्निल सहयोगी साथी जो काफ़ी देर से नॉन स्ट्राइक इन पर खड़े थे समीर ठाकुर, उनको जाके स्ट्राइक यहाँ पर दिया है स्वप्निल ने. दर्शन लाजवाब गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए, अपने खुद के लिए, अपने नाम के लिए यहाँ पर दर्शन. अभी तक रन खर्च किए मात्र 5. टीम का स्कोर जाके पहुंचा है 5 रनों के ऊपर. कोई भी अतिरिक्त रन आया नहीं इस ओवर में. एक चौवा जरूर लगाया था यहाँ पर संकेत ठाकुर ने, पर उसके बाद अगली गेंद के ऊपर वो LBW आउट हो गए. फिर से एक बार दर्शन गेंदबाजी मार्ग पर. सामने है उनके समीर ठाकुर. बल्ले का एश जरूर लगा है और वहां पर थर्ड मैन का खिलाड़ी सर्कल के अंदर था. कोई गलती नहीं की. वहां पर 1 रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 6 रनों के ऊपर. चलते मैदान की तरफ फिर से एक बार दर्शन. कुछ गेंदें शेष इस ओवर की. क्या यहाँ पर स्वप्निल बड़े हिट के लिए जाएंगे या फिर दर्शन को सम्मान देंगे, क्योंकि इस ओवर में एक चौवा जरूर आया है. अगर स्कोर की बात करें तो स्कोर है इस वक्त 6 रन. चाहेंगे पाले में गेंद मिलेंगी तो स्वप्निल चाहेंगे कि बाहर भेजे इस गेंद को, पर दर्शन भली बात जानते हैं. उंबरडे गांव के दर्शन क्या करेंगे, किस प्रकार से गेंद फेंकेंगे. आखिरी गेंद होगी शायद ओवर की. दर्शन की गेंद रिवर्स खेलने का प्रयास. बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी.
बिंदी गेंद की समाप्ति, एक ओवर हो चुका है। एक ओवर के बाद गोविल्ले टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के साथ 6 रन। चला जरा स्पीडअप करा उंबरठे संघ, 3:16 झालेले आहेत, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. चला उंबरठे संघाच्या कर्णधाराला वारंवार सूचना असतील, कारण टायमिंग अलर्ट केला गेलेला आहे. आणि आता राष्ट्रवादी चषक जो झाला हनुमानपाडा गावामध्ये, तिथे सुद्धा पहिल्या मॅच पासून आम्ही टायमिंग अलर्ट केला होता. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हे व्हायलाच पाहिजे. उद्या सुद्धा या आयोजनामधून निश्चितपणे पहिल्या मॅच पासून टायमिंग अलर्ट केला जाईल. कृष्णाजी म्हात्रे यहाँ पर उपस्थित है, वो चाहेंगे और बातचीत भी की उन्होंने कि 20 मिनट में एक पारी एक इनिंग होनी ही चाहिए. चलते मैदान की तरफ, यहाँ पर दूसरा ओवर लेकर आ रहे हैं. यहाँ पर जय, काफी लंबा रनअप है जय का. जीते गांव के इनकी तरफ से गेंदबाजी करते हुए यहाँ पर राइट आर्म ओवर मारा करेंगे. ये गेंद फाइनल की दिशा की तरफ खेलने का प्रयास, काफी लंबा फासला तय करना पड़ रहा है खिलाड़ी को. डीप मिड विकेट की तरफ वो खिलाड़ी तैनात था. 2 रन यहाँ पर मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 8 रनों के ऊपर. पारी में अभी तक एक चौवा लगा है, वो चौवा लगाया था संकेत ठाकुर ने. उसके बाद थोड़ी सी पारी में जंग आ चुका है, रन बन नहीं रहे हैं. हमने देखा था कि जीते बनाम जो मुकाबला हुआ था बलौली का, वहां पर भी रनों का जो पीछा करनी थी बलौली टीम तो फंस चुकी थी वहां पर, और अंत में उनको हार का सामना करना पड़ा. तो आसान नहीं है इस विकेट के ऊपर रन बनाना. अपने क्षमता है, काबिलियत है, तो आप अच्छे हिट मार सकते हैं. फिलहाल जय फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर. ये गेंद स्लॉट में थी, मिड ऑन के ऊपर से खेलने का प्रयास, वहां पर खिलाड़ी तैनात. 1 रन आसानी के साथ, दूसरे का प्रयास नहीं, यहाँ पर खतरनाक साबित हो सकता था. रोक दिया यहाँ पर स्वप्निल ने, सहयोगी साथी यहाँ पर समीर ठाकुर को. 1 रन यहाँ पर तब्दील होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 9 रनों के ऊपर. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ जय का. मैदान की तरफ चलते हैं फिर से एक बार स्वप्निल, देखते स्वप्निल क्या करते. जय यहाँ पर गेंदबाजी करने के लिए तैयार है. ढीले हाथों से डाली हुई गेंद, नहीं बख्शेंगे वहां पर. ये आया यहाँ पर चौवा. 4 रन मुकम्मल करते हुए, क्योंकि फुल टॉस गेंद थी और स्लोर फुल टॉस थी यहाँ पर, उसका पूरा फायदा उठाया यहाँ पर स्वप्निल ने. स्वप्निल जैसे विस्फोटक महान बल्लेबाज को अगर आप इस प्रकार से गेंद फेंकेंगे तो नतीजा यही होना है. 1 बाउंस 4 आता हुआ यहाँ पर. फुल टोल वसूल करने वाला ये शॉट था और स्कोर बढ़ाने वाला ये शॉट था. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 13 रनों के ऊपर. 13 रन लॉस ऑफ द 1 विकेट. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ यहाँ पर. उड़ा भी दो सारी रंजिशें इन हवाओं में यारो. छोटी सी जिंदगी है, कब तक नफरत करेंगे. घमंड न करना, जिंदगी में तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है, बस तस्वीर बदलती रहती है, बस तस्वीर बदलती रहती है. तस्वीर और हालात बदलने की कोशिश करते हुए चौबे से यहाँ पर स्वप्निल. क्या फिर से एक बार यहाँ पर जय अपने रंग में और लय में यहाँ पर वापस आएंगे. 14-15 कदमों का स्टार्ट लेते हुए जीता गांव की इनकी तरफ से गेंदबाजी करते हुए रिवर्स करने का प्रयास. यहाँ पर बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. कमबैक किया इस गेंद के ऊपर जय ने. क्रॉस द लाइन खेलने का प्रयास, रिवर्स करने का प्रयास यहाँ पर स्वप्निल द्वारा. बोर्ड के ऊपर ध्यान दे, स्कोर वहीं पर रुकता हुआ जाके पहुंचे 13 रनों के ऊपर. अगली गेंद ऑफ टर्म कवर किया, पुल किया इस गेंद को. गेंद हवा में है, खिलाड़ी उसके नीचे आने का प्रयास करते हुए क्या ड्रॉप होता हुआ यहाँ पर जीवनदान मिलता हुआ स्वप्निल को. 2 रन वहां पर चुराते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहे 15 रनों के ऊपर. क्या इस जीवनदान का फायदा लेंगे यहाँ पर स्वप्निल. चाह तो रहे हैं जोर से हिट करने के, पर गेंद की गति को नहीं भांप पा रहे हैं. और गेंदबाज भी काफी धांसू है. अगर बात करें उंबरडे गांव की तो काफी अच्छी गेंदबाजी उनके द्वारा देखने को मिली पहले मैच में. सेकंड मुकाबला है, यहाँ पर चाहेंगे, इतनी दूर से आए हैं तो दबोचना चाहेंगे, पर इतना आसान नहीं होगा गोविल्ला के अगेंस्ट यहाँ पर खेलना. उत्साह ज्यादा, हौसला कम इस एफिल में. दबाव डालने का प्रयास अंपायर के ऊपर करते हुए यहाँ पर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. एक गडी बाद. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये
जय भवानी पराग 11 गोविल्ले संघाची धाव संख्या झालेली ती 15। काफ़ी नाखुश होंगे यहाँ पर जितने भी समर्थक हैं, अगर गोविल्ले टीम के जो आए हैं या फिर यूट्यूब माध्यम से जो देख रहे होंगे। 2 ओवर के बाद मात्र 15 रन यहाँ पर बनाने में कामयाब। एक ही विकेट गया है संकेत ठाकुर के रूप में। समीर ठाकुर और स्वप्निल बल्लेबाजी करते हुए यहाँ पर आने वाली 12 गेंदें किस प्रकार से खेलेंगे। अभी तक तो गेंदबाजी की अगर बात करें तो टाइमिंग का ख्याल रखते हुए यहाँ पर उम्बरडे के कप्तान और गेंदबाज और नए आने वाले गेंदबाज अनिकेत देखते हैं अनिकेत किस प्रकार से गेंदबाजी करते हैं। 14-15 कदमों का इनका भी स्टार्ट है। व्हाट एक्शन, व्हाट ब्यूटीफुल। ऑफ के बाहर इस गेंद को रखा था। 1 रन आसानी के साथ यहाँ पर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। ये तो परीक्षा है, ये कठिन परीक्षा है। जब अच्छे बल्लेबाज जब स्ट्रोक नहीं लगाते तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि उम्बरडे गांव के जो गेंदबाज है किस प्रकार से यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं। कठिन परिस्थिति जरूर है पर उभरना होगा इस परिस्थिति से। यहाँ पर जय भवानी गोविल्ले के बल्लेबाजों को बड़ा हिट लगाने का प्रयास। फाइन लेग का खिलाड़ी अंदर, कोई खिलाड़ी वहां पर नहीं था। ये गेंद बॉन्ड लाइन बाहर। 4 रनों के लिए, 4 रनों के साथ मनोबल आगे बढ़ता हुआ, 4 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। जय भवानी गोविल्ले टीम का जाके पहुंचा है 20 रनों के ऊपर। अनिकेत फिर से एक बार चौवा खाने के बाद क्या कमबैक करेंगे, क्या फिर से एक बार बड़े हिट के लिए जाएंगे, क्योंकि ये तीसरा ओवर है, अभी भी एक ओवर आना बाकी है। क्या स्वप्निल बड़े हिट के लिए जाने वाले हैं। अनिकेत गति परिवर्तन, चकमा दिया यहाँ पर, गति परिवर्तन करते हुए। इतिहास गवाह है दोस्तों, अगर तुम्हारे पास कर्ण जैसा योद्धा है तो तुम्हें हराने के लिए स्वयं मुरलीधर को योजना बनानी पड़ती है। हराना है यहाँ पर गोविल्ले के गांव को, गोविल्ले के टीम को योजना बनाते हुए यहाँ पर अनिकेत, क्योंकि इससे पहले काफी तेजी के साथ गेंद को फेंका था और अभी इस गेंद में गति यहाँ पर परिवर्तन करते हुए अनिकेत। फिर से एक बार अनिकेत, फिर से एक बार स्लो डिलीवरी, चकमा दिया, फिर से एक बार बल्ले का मुक लगा है, यानी कि यहाँ पर स्वप्निल के पारी का अंत होता हुआ। ज्यादा कुछ कर नहीं पाए स्वप्निल अपने टीम के लिए। दूसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ 20 के स्कोर के ऊपर। चला जरा स्पीडअप करायचं आहे। कुछ गेंदे शेष इस ओवर की टीम का स्कोर है। तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ गोविल्ले टीम का 20 रन, धाव संख्या झालेली थी 20 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। अनिकेत काफी लंबा रनअप है। अनिकेत का चौवा खाने के बाद थोड़ी सी समझदारी भरी गेंदबाजी करते हुए, मिश्रण करते हुए अपने हाथ से तेजी के साथ गेंद फेंक सकते हैं यहाँ पर फील्ड को सजाते हुए, क्योंकि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, घातक बल्लेबाजी होती है लेफ्ट हैंडेड जितने भी बल्लेबाज हैं। यहाँ पर मंदार मैदान के ऊपर आ रहे हैं। अच्छी गेंद पूरी तरह से ऊपर की तरफ। इससे पहले देखा था कि स्वप्निल को किस प्रकार से अनिकेत गेंदबाजी कर रहे थे, पीछे की तरफ लगने का प्रयास और गति परिवर्तन कर रहे थे। इस बार लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जैसे ही मंदार आया स्ट्राइक के ऊपर, आगे की तरफ, पूरी तरह से आगे की तरफ और तेज करार गेंद फेंकते हुए यहाँ पर अनिकेत, समझदारी वाला क्रिकेट खेलते हुए यहाँ पर अनिकेत। अगली गेंद फिर से एक बार जगह जरूर बनाई थी, बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं हुआ यहाँ पर, और यहाँ पर विकेट लेना चाहते थे विकेट कीपर पर चूक गए, निशाना चूक गया यहाँ पर। 2 रन यहाँ पर मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 22 रनों के ऊपर। काफी धीमा विकेट होता हुआ यहाँ पर, क्योंकि पिछले 3 मुकाबले हमने देखे हैं, इतना ज्यादा स्कोर नहीं बन रहा है। काफी धीमी पिच होती हुई यहाँ पर, रंग लाते हुए इस पिच, काफी मेहनत ली यहाँ पर। अगर बात करें सीतामढ़ी अर्जुन गल्ले एकता ग्रुप के जितने भी समर्थक है, जितने भी आयोजक है, उन्होंने काफी मेहनत ली। लाल मिट्टी से ये पिच बनाई हुई है, तो ये अभी रात का समय चल रहा है तो काफी धीमी हुई है इस पिच है। बड़े हिट नहीं लग रहे, गेंद अतिरिक्त उछाल ले रही है, गेंद कहाँ पर जो बैठती हुई यहाँ पर समझ में नहीं आ रहा है बल्लेबाज को किस प्रकार से यहाँ पर बल्लेबाजी करे।
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 2 गडी बाद 22. रोशन गेंदबाजी मार्ग पर, देखते रहे क्या करते हैं यहाँ पर समीर समीर और मंदार मैदान में। समीर को ज़्यादा मौका नहीं मिला हाथ खोलने का, उन्होंने मात्र 4 गेंदें खेली है। तो चाहेंगे समीर यहाँ से कि स्लॉग ओवर है, इसमें कम से कम 15 या 17 रन आ जाए ताकि एक सम्मानजनक स्कोर खड़ा करे। आधे पिच पर पटकी हुई गेंद, एक ही रन यहाँ पर, दूसरे का क्या प्रयास रहेगा, बिल्कुल सही। वहाँ पर थोड़े से फंबल हुए, वहाँ पर खिलाड़ी उसका पूरा मौका उठाया यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने। 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहे हैं 24 रनों के ऊपर। स्लॉग ओवर है, आने वाले 5 गेंदों के ऊपर कितना टारगेट देंगी यहाँ पर गोविल्ले की टीम। रोशन फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर 9-10 कदमों का स्टार्ट लेते हुए उम्बरडे गांव के रोशन आगे की तरफ, पूरी तरह से जड़ में, पूरी तरह से आगे की तरफ। जिगरा है तो मार के दिखा यहाँ पर, लाइन देखे, गति देखे और कहां पर गेंद डाली है वहां पर अब अगर आप देख सकते हैं तो काफी खूबसूरत यहां पर गेंदबाजी करते हुए। अगली गेंद फिर से एक बार ढीले हाथों से फेंका इस गेंद को, पर क्या गेंद जाएगी, बिल्कुल सही। यहां पर खिलाड़ी के मस्तक को दस्तक देती हुई गेंद बॉन्ड लेन बाहर 4 रनों के लिए। माना कि छलांग जरूर लगाई थी, आउटफील्ड थोड़ी सी खराब वहां पर और फास्ट है, उसका पूरा फायदा मिला यहां पर बल्लेबाज समीर को। समीर के बल्ले से आया चौवा, चौवे के बदले टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 28 रनों के ऊपर। 28 रन, लॉस ऑफ द 2 विकेट्स। देखो ऐसा नहीं है कि बल्लेबाज कोशिश नहीं कर रहे, पर काफी धीमी हुई है इस पिच, क्योंकि टाइमिंग नहीं कर पाए बल्लेबाज यहाँ पर। और गेंदबाज भी समझ चुके हैं कि किस प्रकार से यहाँ पर गेंदबाजी करनी है उनको। कभी फास्ट गेंद फेंक रहे, कभी स्लोअर गेंद फेंक रहे यहाँ पर। ऑप्शन के काफी बाहर, अतिरिक्त रन खाते में जुड़ता हुआ वाइड की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 29 रनों के ऊपर। 29, लॉस ऑफ द 2 विकेट्स। चौथा ओवर स्लॉग ओवर यहाँ पर चलता हुआ रोशन का, थोड़े से महंगे साबित मैं कहूँगा रोशन, क्योंकि स्लॉग ओवर है। बल्लेबाज तो चाहेंगे वहां पर थर्ड अंपायर की मांग यहाँ पर। चला चालू करा तुम्ही। थर्ड अंपायर लावला गेलेला आहे, चलते मैदान की तरफ। यहाँ पर पुल किया, इस गेंद को फुल टॉस करके खेला है, क्या गेंद बाहर जाएगी। शानदार प्रयास यहां पर, अपने टीम के लिए बहुमूल्य रन यहां पर बचाए। बल्लेबाज को ऐसा लग रहा था कि गेंद बाहर गई है। शानदार फील्डिंग वहां पर। चला अंपायर ने निर्णय द्यायचा आहे, चला चेक केला जाईल, चेक केला जाईल। कमिटी आहे इथे, पंच आहेत इथे, चेक केला जाईल। सेफ आहे, सेफ आहे।
चला तुमचा 12वा प्रतिनिधी आहे. धावा 3 काढल्यात. चलते मैदान की तरफ, आधे पिच पर पटकी हुई गेंद, इसको मारना चाहिए था. एक तो बोर्ड के ऊपर रन कम बने हैं और ये गेंद यहाँ पर गलती की बल्लेबाज मंदार ने, क्योंकि हाफ पिच गेंद थी. इसको कहीं पर भी मार सकते थे या फिर कट कर सकते थे या फिर पुल कर सकते थे. एक मौका था यहाँ पर हाथ खोलने का. स्कोर जाके पहुंचा है 32 रनों के ऊपर, 32 रनों के ऊपर. अभी भी 4 से 5 रन आते हैं 2 गेंदों के ऊपर, तो शायद ये मुकाबला कांटे का बन सकता है. क्योंकि इससे पहले देखा था कि जीते ने किस प्रकार से मुकाबला जीता था वहां पर. नए आने वाले बल्लेबाज समीर. समीर चला सामना लवकर चालू करा. रोशन फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर, चलते मैदान की तरफ. यहां पर रोशन की गेंद समीर के लिए, ऑफ स्टंप के बाहर गेंद कट किया. इस गेंद को एक रन आसानी के साथ, क्या गेंद बाउंड्री बाहर जाएगी और बिल्कुल सही. यहां पर 4 रन बटोरते हुए 4 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 36 रनों के ऊपर. जीतने के लिए यहां से 37 रनों का पीछा करना यहां पर उंबरडे टीम को. धावसंख्या झालेले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36-37 धावा बनवायच्या आहेत उंबरडे संघाला. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच चौकारावरती संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये मी म्हणेल गोविर्ले संघ, कारण गोविर्ले संघाकडे पण चांगले गोलंदाज आहेत. या पुढचा आवाज आपण ऐकूया. मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे निकेत मोकल. या ठिकाणी आपण पाहतोय की एकंदरीत धावपटलावर धावसंख्या जोडली गेली. 36 आणि 37 धावसंख्येचा लक्ष्य निश्चितच हा टार्गेट अचीव करावा लागेल. 24 चेंडूंचा खेळ असेल आणि 37 धावसंख्या जोडावी लागेल धावपटलावर उंबरडे या संघाला. चला गोविर्ले संघ आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला गोविर्ले संघाला विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला मैदानात. या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहतोय की 94 मला असं वाटतंय या इनिंगचे आणि 57 6 या इनिंगमध्ये झालेले आहेत आत्तापर्यंत. चला पंच सामना चालू करून घ्या. 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहतोय. सामना आहे गोविर्ले विपक्ष उंबरडे, अशी ही लढत या मैदानावर पाहतोय. अगदी प्रथम फलंदाजी करत असताना
गोविर्ले संघाने धावपटलावर 36 धावसंख्या जमा केल्या आणि 37 धावसंख्येचं आव्हान उंबर्डे संघाला जिंकण्यासाठी आहे आणि तो आव्हान कशा पद्धतीने साकारेल उंबर्डे हा संघ. उंबर्डे संघाची सलामीची जोडी मैदानाकडे मार्गस्थ होताना पाहतोय. रितेश आणि अनिकेत अशी ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहतोय. अगदी पहिल्यांदा बॉलिंगची चापपणी या ठिकाणी चेंडूंची केली जाईल आणि योग्य त्या चेंडूची या ठिकाणी निवड केली जाईल आणि तदनंतर या खेळाला प्रारंभ सुरू होईल. आजच्या रजनीतील ही मला असं वाटते पुढची मॅच निश्चितच 3 षटकांची असणार आहे, जिथे संघ विपक्ष याच्यातून विन होईल जो संघ त्यांच्यामध्ये ती लढत आपण पाहणार आहोत. ऑन फील्ड पंच पाहतोय आपण या ठिकाणी सतीशजी मात्र मॅनबॉम्ब जो आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतोय जे के पाटील सर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज ऑल परफॉर्मन्स साठी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील पहिला षटक हातलेल. फलंदाजी मार्कवर फलंदाज अनिकेत. पहिला चेंडू वेगवान चेंडू जोरदार अपील. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंच कुठले टचचे मस होतील. रितेश स्ट्राईक एंडवर पाहतोय अगदी वेगवान चेंडू स्वप्नील यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. 3:38 ला पहिला चेंडू फेकला गेलाय. टाइम अलर्ट आहे या ठिकाणी वॉर्न केलं जातोय गोलंदाजाला. चेंडूला टोलवलंय कव्हर रिजन मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. सुरेख फटका म्हणावा लागेल, देखणा फटका म्हणावा लागेल. क्लास दाखवला गेला या फटक्या मागे. फलंदाज रितेश यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला होता, मात्र तदनंतर दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. प्रॉपर गॅप सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वप्नील आता थोडासा दडपणाखाली असेल कारण धावपटलावर धावसंख्या कमी आहेत. मात्र मागच्या मॅच मध्ये देखील असंच घडलं होतं बलवली संघासमोर. नंतर विकेटची काहीशी पडझड जिता संघाने काय कमबॅक केला होता. या ठिकाणी मात्र थांबायचं नाव घेत नाही. चेंडूला भिडकावला. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. चौकार आणि षटकारांची बोली बोलतोय हा फलंदाज रितेश. आक्रमण चढवायचं ठरवलंय रितेश या फलंदाजाने, कारण टार्गेट छोटा असो वा मोठा. मागच्या मॅच मध्ये संदेश घरत यांनी सांगितलं टार्गेट छोटा असलं तरी पण डिफेन्सिव्ह आपल्याला खेळ जमत नाहीये, फक्त आपल्याला मारामारीच पट्टे असं ते संदेश घरत म्हणत होता. या ठिकाणी रितेश देखील तेच म्हणतोय की मला देखील शांत पद्धतीने खेळ जमत नाहीये. हार्ड हिटिंग हा माझा झोन आहे आणि त्याच झोन मध्ये मी खेळणार. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार या ठिकाणी आपण लगावला गेलाय. या ठिकाणी काय होतोय? फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय, दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात. या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय स्वप्नील ठाकूर या गोलंदाजाच्या माध्यमातून. माघारी परतावा लागेल रितेश नावाच्या वादलाला. तूफा का आना है आकर चले जाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. या ठिकाणी परतीचा प्रवास पाहतोय आपण रितेश या फलंदाजाचा. विकास आता मार्गस्थ होतोय.
अगदी जर आपण 4 चेंडूंचा खेळ पाहिला तर एक विकेटच्या मोबदल्यात 10 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्यात. ज्या धावसंख्येची आवश्यकता आहे ती धावसंख्या धावपटलावर पाहतोय आपण सध्या. परंतु स्वप्नील तितकाच या ठिकाणी आता घातक व्हायला लागलाय, कारण चोप बसला होता त्याला. विकास या ठिकाणी चेंडूला टोलवलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, माघारी परतावं लागेल विकास या फलंदाजाला. मी म्हटलंय स्वप्नील नावाचा वादळ आता बोंबावतोय मैदानावर गोलंदाजीमध्ये. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका स्वप्नील. आता आपली गोलंदाजी कुठे एकदम चांगल्या पद्धतीने चालायला लागले. तुमचा सगळा मोमेंटम डाऊन होईल जर टीम मीटिंग घेतली तर. अगदी बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 मोठ्या फटक्यानंतर हे बॅक टू बॅक 2 विकेट स्वप्नील या ठिकाणी प्राप्त करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता येऊन ठेपलाय हा गोलंदाज. फलंदाजी मार्कवर फलंदाज मार्गस्थ होतोय. दर्शनला देखील दर्शन द्यावे लागतील गोलंदाज स्वप्नील याला, कारण स्वप्नील आता या ठिकाणी हवी झालाय उंबरठे संघावर. असं वाटलं होतं एकतर्फी सामना पाहायला मिळेल, परंतु स्वप्नील कुठे हार मानतोय. हार मानेल तो स्वप्नील कुठला. या ठिकाणी दाखवून देतोय की का मी गोविर्ले संघाचं नेतृत्व करतोय. ही लढत असेल गोविर्ले विपक्ष उंबरडे. या ठिकाणी शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं गेलंय, कारण 3 चेंडू मागे 10 धावसंख्या खर्च केल्या होत्या. तदनंतरचा कमबॅक 10 या धावसंख्येवर रोखलं गेलंय. 2 विकेटच्या मोबदल्यात धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 10. अद्यापपर्यंत 27 धावसंख्येची आवश्यकता. 18 चेंडू आणि 27 धावसंख्या. टीम मीटिंग अजिबात नको. पंचांना देखील विनंती करतोय की टीम मीटिंग घेऊन देऊ नका. 6 मिनिटं झाले त्या षटकासाठी. निश्चितच 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक झाले नाही तर एक प्लेयर 38 सर्कलच्या आत घ्यावं लागेल या ठिकाणी गोविर्ले संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत ठाकूर. क्षेत्ररक्षणाची काहीशी विवरचना करताना या ठिकाणी संकेत ठाकूर आपण पाहतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्हला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजन हा एकदम खाली आहे. कारण ती रणनीती आहे, कारण त्या बाजूला मोठे फटके खेचण्यापासून वंचित राहिला आतापर्यंत फलंदाज. मात्र डावकुरे हाताचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. डावकुरे हाताचा फलंदाज राईट लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानामध्ये. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. काय घडलंय, फासे उलटे पडायला लागलेत. कारण असं वाटलं होतं की उंबरठे संघ या सामन्यावर वर्चस्व गाजवतोय, परंतु या ठिकाणी काय गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळाला आणि विकेटची पडझड या ठिकाणी होताना पाहतोय उंबरठे संघाची. थांबावं लागेल मैदानात, कारण 17 चेंडू आणि धावसंख्या 27 ची गरज आहे आपल्याला. ही गरज कोणता फलंदाज भागवेल उंबरठे संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहता येईल का, की गोविर्ले संघ पुढचा सामना खेळेल. सूरज फलंदाजी मार्कवर. या देखील खेळाडूला चांगला अनुभव आहे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळणारा हा खेळाडू आहे. त्याला या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. जर आपल्या गावाला पुढं न्यायचं असेल तर या ठिकाणी ही संधीचं सोनं करावं लागेल.
संधी मिळाली, परंतु संधीचा जो सोनं करेल तोच यशस्वी खेळाडू मानला जातो. सूरज फलंदाजी मार्कवर. या ठिकाणी फाईन लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातोय. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. एक्स्ट्राने का होईना धावसंख्येची गरज असेल उंबरडे संघाला. धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 11. या ठिकाणी पायांचा वेध घेणारा चेंडू. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी दाद फेटाळली. हायकोर्टात अपील केली होती, परंतु हायकोर्टाचे जज काय ऐकतील, सबूतच नाही आहेत. पुरावा पाहिजे, पुरावा. या ठिकाणी पुरावा कोणताही नव्हता. निर्धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावपटलावर जोडली गेली. 12 अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. 12 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली आतापर्यंत. या षटकातील 2 चेंडू अद्यापपर्यंत शिल्लक आहे, तर 2 चेंडू मागे जरी 4 धावसंख्या जरी धावपटलावर जोडली गेली ना, तर शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या राहील 21. 3 चेंडू झालेत. सॉरी, 3 चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अद्यापपर्यंत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र पायांचा वेध घेणारा चेंडू होता. या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अशी धावसंख्या. अडचणीत सापडलाय पूर्णपणे उंबरडे हा संघ. या ठिकाणी जोरदार प्रहार, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. या ठिकाणी झेल ड्रॉप. काय घडलंय? सूरज सारख्या फलंदाजाचा जर तुम्ही झेल सोडलात तर मला वाटते मॅचच सोडलीत तुम्ही असं म्हणावं लागेल. कारण सूरज आता आक्रमक होणार. लायसन प्राप्त होईल सूरज या फलंदाजाला, कारण एक प्रकारचा विकेट गेला होता. तो विकेट या ठिकाणी दान केलाय गोविर्ले संघाने. दान धर्म करण्याची सवय जास्त आहे गोविर्ले संघाला असं वाटायला लागलंय. या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. मी म्हटलंय जीवदान दिलंय कोणाला? सूरज या फलंदाजाला. धाव फलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्येत जाऊन पोहोचेल 19. आता गरज असेल 18 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 18 धावसंख्या. गोलंदाजाची देखील आपण चुकी मानू शकत नाही, कारण ज्यावेळी गोलंदाजाने चांगला योग्य चेंडू टाकला आणि फलंदाज सापडला होता त्या चेंडूवर, तिथे चुका केल्या क्षेत्ररक्षकाने. तो फलंदाज आता खेळाडू कक्षामध्ये असता, परंतु आज तो मैदानात आता आपण पाहतोय खेळ करताना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर ठाकूर. ठाकूर लोकांचा जास्त वर्चस्व आहे गोविर्ले संघामध्ये. स्वप्नील पाटील सोडल्यानंतर बाकीचे सर्व ठाकूर. शोले पिक्चर ज्या वेळी ठाकूर नाव येतो ना, त्या वेळी शोले पिक्चरची आठवण येते. ये हात मुझे दे दे ठाकूर. काय डायलॉग फेमस झाला होता अमजद खानचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्गस्थ होईल समीर ठाकूर. फलंदाजी मार्कवर फलंदाज असेल या ठिकाणी दर्शन. 3 चेंडू निर्धाव खेळलाय, मात्र या ठिकाणी सुरेख फटका म्हणावा लागेल. 1 धाव सहजगत्या प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. आतापर्यंत 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. 11 चेंडू असणार आहेत आणि 17 धावसंख्या. सूरज अद्यापर्यंत मैदानात आहे.
अंधार पडला असला तरी पण मैदानात सूरज उभा आहे. या ठिकाणी चमकतोय. झेल का सोडलात? कोणाचा सोडला तर माहित आहे का? सूरज पाटीलचा झेल सोडला तर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. आता गरज असेल 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. आता फासल्या फासफूस झाल्या असतील गोविर्ले संघाच्या. प्रेशर क्रिएट केला होता तो प्रेशर पूर्णपणे उधळून दिलाय. हा वारू आहे, उधलतोय मैदानावर. सूरज नावाचा वारू उधलतोय मैदानावर, आक्रमण चढवतोय. 10 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. 13 10 चेंडू आणि 13 धावसंख्या. अगदी जर पाहायला गेलो तर 3 धावांचा डिस्टन्स आपण म्हणू. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच रिझन निवडलाय. फाईन लेग रिझन. चेंडू जाईल. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. ऐन वेळेवर चेंडूवरला अडवलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव देखील सहजगत्या पूर्ण. गोविर्ले संघामध्ये एक एकदम यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय. आता समीकरण येऊन ठेपलंय. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. 1 धाव एक्स्ट्राची आहे फक्त. धावपटलावर आपण पाहतोय समीकरण एकदम बदललंय. आता टीमची जी फिल्डिंगची जी लँग्वेज आहे ती पण एकदम डाऊन झालेली दिसते आपल्याला. गोविर्ले संघाची जी एनर्जी होती ती पूर्णपणे डाऊन झाली. त्यांचे जे खांदे आहेत ते देखील उतरलेले आपण पाहतोय खाली. तो जोश देखील मैदानातून गायब झालाय. अद्यापपर्यंत सामन्यामध्ये काही बिघडलेलं नाही. एखाद विकेट सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. मात्र या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट. या ठिकाणी ओव्हर थ्रो. दुसरी धावचा प्रयत्न होईल का? या ठिकाणी दुसरी देखील तिसरी धावचा प्रयत्न होईल का? तिसरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न. आणि काय घडतोय? पंच करतील 3ऱ्या पंचांना प्राचारण. तिकडं बघा काय झालंय का त्याला. सूरज ओके ना? ओके. या ठिकाणी 3ऱ्या पंचांना प्राचारण केलंय. रनआउटचा विकेट आहे का ते पाहायचं आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता. डिसिजन पेंडिंग आहे. ऑनफिल्ड डिसिजन द्यायचं आहे. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. 2 धावा धावपटलावर जोडल्या जातील. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्येत जाऊन पोहोचेल 29. आता गरज असेल 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची. दर्शन माघारी परतलाय. चांगला प्रयत्न केला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. चला उंबरडे संघाचा फलंदाज पाठवा मैदानात. रोशन या ठिकाणी मैदानात जाताना पाहतोय. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. हा षटक अगदी महागडा ठरलाय.
9 धावा 10 धावसंख्या धावपटलावर आतापर्यंत खर्च केल्यात. आठ चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल समीर, फलंदाजी मार्कवर सूरज, जो रात्रीच्या अंधारात चमकलाय. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावसंख्येने देखील हा आव्हान सहजगत्या प्राप्त होऊ शकतो. कासवाच्या गतीने का होईना, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, कासवाच्या गतीने का होईना, मात्र माणसाने प्रगती करणं गरजेचे आहे. सात चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. सूरज वैयक्तिक 7 चेंडूचा सामना केला आणि 17 धावसंख्येची खेळी केली आपल्या संघासाठी. तारणार ठरलाय संघासाठी. अंधारात होता संघ, मात्र त्या अंधारातून बाहेर काढतोय. या ठिकाणी गोलंदाज निर्धाव चेंडू फेकतोय, मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुका करतोय. बाईच्या स्वरूपात ही धाव प्राप्त होईल. आता 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. 31 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. सहा चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. असा कोणता गोलंदाज असेल जो ही धावसंख्या रोखू शकेल? सहा चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल मंदार. त्याने पहिल्या सामन्यामध्ये देखील दूर केला होता गोविर्ले संघाचा अंधार, तोच आता इथे मंदार. आता देखील साजेशी गोलंदाजी करावी लागेल मंदार या गोलंदाजाला, कारण 6 चेंडू मध्ये 6 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत. या ठिकाणी सुरेख फटका म्हणावा लागेल. असं वाटलं होतं झेल होईल. दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल. तिसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का? मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू पेव्हिलियन. 2 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना या ठिकाणी विकेट गमवावी लागली. शार्दूल या ठिकाणी फलंदाजी मार्कवर जाताना पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवर असेल, स्ट्राईक एंडवर सूरज, ज्यांनी पूर्णपणे जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावर. सूरजकडे पाहून एकच म्हणावंसं वाटतं, कर्म अगर सच्चा हो तो कर्म कहाँ निष्फल होगा, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा अदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, पर्वत छोड़ निकलना होगा. या ठिकाणी पुन्हा एकदा फाईन लेग रिजन निवडण्याचा प्रयत्न. त्या रिजन मध्ये धावसंख्या येते, त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू आणि 3 धावसंख्या काढावी लागेल. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडस रंगत आणेल. या ठिकाणी चर्चा मसलत मैदानात चालू झाली, कारण सामना अगदी हाय व्होल्टेज येऊन ठेपलाय. कारण गरज असेल 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची. सामना जर पाहायला गेलो तर 70% सामना हा उंबरडे संघाच्या बाजूने आहे, परंतु ते 30% तर 100% करणं हे गोविर्ले संघाच्या या गोलंदाजामध्ये आहे.
स्वप्नील देखील आता 38 सर्कल मध्ये आपण तैनात होताना पाहतोय. फलंदाजी मार्कवर फलंदाज शार्दूल. सुरेखा फटका कव्हर रिझर्व मध्ये खेळून काढतोय. चेंडू जाईल 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 सीमारेषा पार. चौकार विजयाचा चौकार येईल शार्दूल यांच्या बॅट मध्ये. आता पुढील सामना निश्चितच होईल. आलबेला जिथे विपक्ष उंबरडे या दोन संघादरम्यान लढत हॅलो होईल. चला नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ यायचा कृपया करून जिथे संघ आणि उंबरड्या संघ